नमस्कार मित्रांनो. तर आजची कथा अतिशय गमतीशीर आहे बरं का. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशी ही कथा आहे. 3 शेळ्यांनी शिकवला सिंहाला धडा. तर एक भलं मोठं जंगल होतं. त्यात राहत होता जंगलाचा राजा सिंह. आणि सिंह होता आजारी आणि त्यात तो म्हातारासुद्धा झाला होता. त्यामुळे शिकार करणं काही त्याला जमेना. आता आपल्याला शिकार कोण आणून देईल आणि आपलं पोट कसं भरेल याची चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यांवरती तो लक्ष ठेवायचा आणि त्यांना भक्षण करण्याच्या प्रयत्नामध्ये तो असायचा. पण कोणीही प्राणी त्याच्याकडे येत नव्हते. त्यामुळे तो विचारात पडला की आता काय करायचं. त्याला वाटले, मी जर चांगला असतो आणि आजारी नसतो तर मी बाहेर जाऊन स्वतःची शिकार स्वतः केली असती. आता मला मदत कोण करणार. त्यानंतर त्याने एका डॉक्टरला बोलवलं आणि त्याला म्हणाला, मला काय झालंय. तर डॉक्टर म्हणाले की सिंहराजा, तुम्हाला असा आजार झालेला आहे की तुम्हाला एकाच प्राण्याचं मांस दिवसभरात खायचं आहे. म्हणजेच की जर तुम्हाला गाईचं मांस खायचं असेल तर तिन्ही टाईम तुम्हाला गाईचंच मांस खायचं आहे. वेगळ्या प्राण्यांचं मांस तुम्ही एका दिवसामध्ये खाऊ शकत नाही. मात्र दुसऱ्या दिवशी तुम्ही वेगळ्या प्राण्यांचं मांस खाऊ शकता. आणि जर तुम्ही हे पाळलं नाहीत तर तुम्ही जास्तच आजारी पडू शकता. त्यामध्ये मी काहीही करू शकत नाही. हे ऐकल्यावर सिंह पडला काळजीत. त्याने विचार केला की एकाच प्रकारच्या प्राण्यांची मांस तिन्ही टाईम खायला मी कुठून आणू. एक टाईम मला मिळत नाही आणि तिन्ही टाईम एकाच प्रकारचे प्राणी मला कसे मिळतील. यावर त्याने खूप विचार करून एक युक्ती काढली. त्याने बोलवलं कोल्ह्याला आणि कोल्ह्याला आपली स्थिती सांगितली. त्यानंतर त्याने कोल्ह्याला आमिषही दिलं की बघ, आता मी मरणार आहे, मी म्हातारा झालेलो आहे, तर या जंगलाचा उत्तराधिकारी म्हणून मी तुला नेमणार आहे. तर तुला पण माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. कोल्ह्याच्या तोंडाला सुटलं पाणी. तो म्हणाला, सांगा महाराज, मी काय करू तुमच्यासाठी. तर सिंहाने त्याला सांगितलं की मला आता शिकार करणं जमत नाही. त्यासाठी तू फक्त जाऊन माझ्यासाठी एकाच प्रकारच्या प्राण्यांचं 3 टाईम भोजन घेऊन यायचं आहे. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम मला एकच प्रकारचे प्राणी मारून खायचे आहेत. पण गोड बोलून त्यांना माझ्यापर्यंत आणण्याची जबाबदारी ही तुझी. काहीही करून त्यांना तुला माझ्याकडे घेऊन यायचं आहे, तेही वेगवेगळ्या वेळी. एवढंच तुझं काम आहे. त्यानंतरच मी तुला जंगलाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करणार. कोल्हा म्हणाला, ठीक आहे, तसंच करेन मी. आता शिकारीच्या शोधात कोल्हा गेला असता त्याला तिथे 3 हरणे दिसली. त्या 3 हरणांना आपण गंडवायचं असा विचार कोल्ह्याने केला. त्यातल्या 3ही हरणांना त्यांनी सांगितले, हे बघा हरणांनो, तुम्हाला ना सिंहराजाने बोलवले. ते आता आजारी आहेत म्हणून तुम्हाला ते जंगलाचा उत्तराधिकारी करणार आहेत. त्यासाठी तुम्हाला त्यांनी बोलवलेलं आहे. हरणांना पण आनंद झाला. पण तो पुढे म्हणाला की तिघांनी एकत्र जाऊ नका. एक जण सकाळी जा, एक जण दुपारी जा आणि एक जण संध्याकाळी जा. म्हणजे तुम्हाला सिंहराजा जे सांगतील ते व्यवस्थित कळेल. तर हरणांना पण वाटलं, ठीक आहे, आपण जाऊयात. मग प्रत्येक हरणाने आपापल्या वेळेनुसार सिंहराजाकडे गेले. जेव्हा पहिला हरिण सिंहाकडे गेला आणि त्याला विचारू लागला तेव्हा सिंहाने डायरेक्ट त्याच्यावरती झडप घातली. त्याला फस्त करून टाकले. त्यानंतर दुपारच्या वेळेला दुसरा हरिण आला. त्यालाही सिंहाने फस्त करून टाकले. संध्याकाळीसुद्धा जो हरिण आला त्यालासुद्धा फस्त केले. आता सिंहाला खूप बरे वाटले. कारण त्याने काहीही न करता आयती शिकार त्याच्या जवळ येत होती. त्यामुळे तो आनंदित झाला होता आणि असा त्याचा दिनक्रम चालू झाला. कोल्हा रोज वेगवेगळ्या वेळेला एकाच प्रकारच्या प्राण्यांना त्याच्याजवळ पाठवत होता आणि सिंह त्याला फस्त करून टाकत होता. असे करता करता एक दिवस काय झालं की कोल्हा असाच शिकारीच्या शोधामध्ये जात असताना त्याला समोर 3 शेळ्या चरताना दिसल्या. तो त्या शेळ्यांजवळ आला आणि त्यानं मनात ठरवलं, आता या शेळ्यांची खैर नाही. मस्त रुचकर मांस आपण आपल्या सिंहाला मिळवून द्यायचं. त्यासाठी तो त्यांच्याजवळ आला आणि त्यांना म्हणाला, काय गं शेळ्यांनो, तुम्हाला हे माहीत आहे का की आपला सिंहराजा आजारी आहे आणि त्याच्या माघारी आपल्या जंगलाचा जो कारभार आहे तो तुमच्या हातात द्यायचा आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तुम्हाला मला सांगण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि तो मरण पावल्यानंतर हे सर्व जंगल तुमच्या आदेशाने चालणार आहे. त्यामुळे तुमची तर गंमत आहे बुवा. आणि हे ऐकल्यानंतर शेळ्यांनासुद्धा आनंद झाला. त्या म्हणाला, ठीक आहे, आम्ही जातो सिंहराजाकडे. तेव्हा कोल्हा म्हणाला,
असे करू नका, एकदम जाऊ नका, एकेकाने जा. म्हणजे सकाळी एकीने जा, दुपारी एकीने जा आणि संध्याकाळी एकीने जा. असं करून तुम्ही जा, त्याने तुमचाच फायदा होईल. त्या शेळ्या म्हणाल्या, ठीक आहे, जातो आम्ही तिघीजणी वेगवेगळ्या वेळेला. तिथून कोल्हा निघून गेला आणि सिंह राजाकडे आला. त्याने सिंहराजाला सांगितले, बरं का महाराज, तुमच्यासाठी आज अतिशय उत्कृष्ट असं भोजन मी पाठवणार आहे. कारण 3 शेळ्या आपल्या जाळ्यामध्ये मस्तपैकी बसलेल्या आहेत. त्यावर तुम्ही आता ताव मारा. सिंह पण खुश झाला. अरे वा, आता मस्तपैकी आपल्याला रुचकर स्वादिष्ट मांस खायला मिळणार आहे. पण त्या तिन्ही शेळ्या होत्या खूप हुशार. त्यामुळे त्यांनी सिंहाला आणि कोल्ह्याला पहिला धडा शिकवण्याचं ठरवलं. आता ठरल्याप्रमाणे एक शेळी सकाळच्या वेळेला सिंहाकडे गेली आणि त्याला म्हणाली, सिंह महाराज, काय झालं ते सांगा. सिंह तिच्यावरती ताव मारणार तेवढ्यातच ती शेळी म्हणाली, थांबा महाराज, मला आहे ना एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे आणि जो मला खाईल त्यालासुद्धा तो आजार होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही मला खाल्लं तर तो गंभीर आजार तुम्हालासुद्धा होईल आणि तुम्हीसुद्धा मरणार. त्यावर सिंह म्हणाला, नको गं बाई, मला तो आजार नको. आता तू तुझ्या वाटेने जा, मी तुला काही खात नाही. शेळी खुश झाली, तिला पण हेच पाहिजे होतं. जाता जाता ती सिंहाला म्हणाली, महाराज, तुमच्या समस्येचा म्हणजे जो आजार आहे त्याचा उपाय माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला उद्या सांगते. असं म्हणून ती निघून गेली. सिंह पडला काळजीत. आता हिला काय माझ्या समस्येचं उत्तर माहीत आहे. तेवढ्यात झाली दुपार. दुपारी आली दुसरी शेळी. आता दुसऱ्या शेळीवरती सिंह झडप घालणार तोपर्यंत ती म्हणाली, थांबा महाराज, तुम्ही मला खायचं असेल तर खाऊ शकता, पण माझ्यावरती एक शाप आहे आणि तो शाप असा आहे की जो कोणी प्राणी मला खाईल त्याच क्षणी त्याचा मृत्यू होईल. म्हणजे आता जर तुम्ही मला खाल्लं तर आता लगेच तुम्ही मृत्युमुखी पडाल. हे ऐकून सिंह घाबरला आणि शेळीला म्हणाला की नको गं बाई, मला तर आत्ताच मरायचं नाही. तुला मी अजिबात खाणार नाही. तुझं तू तुझ्या वाटेने जा, मला तू नको आहेस. असं म्हणून ती शेळी खुश झाली आणि निघून जात असताना सिंहाला म्हणाली, महाराज, तुमच्या आजारावरचा जो उपाय आहे तो माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला उद्या सांगते. सिंहाला कोडं पडलं की ही सुद्धा शेळी आपल्याला उद्या सांगणार आहे, पण काय सांगणार आहे हे मात्र कळत नव्हतं. आणि नंतर झाली संध्याकाळ. संध्याकाळी आली तिसरी शेळी. तिसरी शेळी धावत धावतच सिंहाजवळ आली आणि सिंहाला म्हणाली, महाराज, मला खा, मला खा, मला अजिबात थांबवत नाही आहे, तुम्ही मला खा, लवकर खा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, अशा विनवण्या करू लागली. सिंहाला काही कळेना. तो म्हणाला, प्रत्येक प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात, पण ही मला खा असं का म्हणते. त्याने तिला विचारले, तू असं का म्हणत आहेस, मला खा, मला खा, तुला तुझा जीव नको आहे का. तर त्यावर ती शेळी म्हणाली, महाराज, मला माझा जीव हवा आहे, पण माझ्या कुंडलीमध्ये असं लिहिलेलं आहे की जो प्राणी मला खाईल त्याच्या रूपामध्ये मी जन्म घेईन आणि माझ्या रूपामध्ये तो मला खाणारा प्राणी जन्म घेईन. म्हणजेच महाराज, असं होईल की मी होईन सिंह आणि तुम्ही शेळी व्हाल, म्हणून तुम्ही मला खा. त्यावर सिंह म्हणाला, नाही नाही नाही, मी अजिबात तुला खाणार नाही, कारण मला शेळी व्हायचं नाही, मी माझा सिंह आहे तोच बरा. असं म्हणून त्याने तिला सांगितलं, तुझं तू जा, मी तुझ्यावरती हल्ला करणार नाही आणि तुला खाणारसुद्धा नाही. त्यावर शेळी म्हणाली, ठीक आहे महाराज, आता तुम्ही खात नाही तर मी जाते, पण तुमच्या आजारावरचा उपाय माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला उद्या सांगणार. असं म्हणून ती निघून गेली. सिंहाला काहीच कळत नव्हतं या तिन्ही शेळ्यांनी आपल्याला असं का सांगितलं. आता तो दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागला. दुसरा दिवस उजाडला आणि दुसऱ्या दिवशी तिन्ही शेळ्या एकत्रितपणे सिंहाकडे आल्या. त्या सिंहाला त्यांनी असं सांगितलं की त्या कोल्ह्याने आम्हाला तुमच्यावरती हल्ला करायला पाठवलेला आहे, कारण तुम्ही आता आजारी आहात, मरण पावणार आहात, त्यामुळे कोल्ह्याने आम्हाला तुमची शिकार करायला सांगितलेली आहे. आता बोला महाराज, आम्ही काय करू. तर सिंह म्हणाला, त्या कोल्ह्याला माझ्याकडे गोड बोलून पाठवा. त्यानंतर तिन्ही शेळ्याने आपला जीवसुद्धा वाचवला आणि कोल्ह्याला सिंहाकडे गोड बोलून पाठवलं. कोल्हा सिंहाकडे येताच कोल्ह्याने त्याच्यावरती हल्ला केला, त्याला फस्त करून टाकलं आणि या तिन्ही शेळ्यांना जंगलाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.
त्यांचा जीवसुद्धा वाचला आणि जंगलाचं राजापदसुद्धा त्यांना मिळालं. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला कथा? तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशी ही सुंदर कथा होती. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.